श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. दीपामावस्या आहे. दीपामावस्याला दिव्याची पूजा करता. सर्वप्रथम आपण जे काही घरात दिवे असतील ते सगळे साफ करून घ्यायचे. स्टीलचे असो, पितळचे, खापराचे जे काही असेल साफ करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये वाती तेल टाकून व्यवस्थित भरून घ्यायचे आणि तेल सांडू नये म्हणून खाली वाटी किंवा प्लेट जे काही असेल ते ठेवायचं. मी वाट्या ठेवल्या आणि एक घरामध्ये चौरंग किंवा पाट जे काही असेल ते एक मांडणी करून घ्यायचं आणि त्यावरती एक पीस टाकून घ्यायचं आणि छोटीशी रांगोळ काढून घ्यायची. मी दिव्याची रांगोळ काढली. आता दीपपूजा आहे म्हणलं तर दिव्याचीच रांगोळ काढली आणि 2 स्वस्तिक काढल्या. तुम्हाला जी काही रांगोळ काढायची तुम्ही काढू शकता, त्याच्यात काही नाही. आणि अशा प्रकारे पूजा म्हणजे मांडणी केलेली आहे. आणि जितके आपले दिवे आहे तितके आपण अक्षदा टाकून घ्यायच्या आणि त्यावर फुलं वाहून घ्यायची. आणि ज्या अक्षदा ठेवल्यात त्यावर एक एक दिवा ठेवून घ्यायचा व्यवस्थित. अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केलेली आहे. नंतर आपण हळदी कुंकाने याचे पूजन करायचे आणि फुलं असेल तर फुलं अक्षदा आणि वस्त्र ते वाहून घ्यायचं. आणि ह्या दिव्याच्या पूजेला विशेष करून आघाडा आणि हराळी लागते, तर माझ्याकडं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाहू शकता. माझ्याकडे बेलपत्र होतं आणि मी अशा प्रकारे पूजा केली आहे. आणि ह्या पूजेला लाह्या लागतात, तर लाह्या मी घरीच तयार केल्या. आणि ही दिवे सर्वप्रथम आपण लावून घ्यायचे. अशा प्रकारे काही एक अवघड नाही आहे पूजा. जे काही घरात आपण नैवेद्य करतो ते नैवेद्य दाखवून घ्यायचा. अशा प्रकारे मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नंतर म्हणजे झाल्याच्या नंतर पूजा आपण खडीसाखर किंवा पेढा वगैरे ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे पूजा केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही पूजा काही एक अवघड नाही, खूप सोपी पूजा आहे. तुम्ही पण करा. नंतर मी हा तुपाचा दिवा लावून घेतला. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.